तर चला देवी और सज्जनो, आज आपण बनवणार आहोत गुजराती स्पेशल फाफडा। आता असे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसामध्ये काही पण गरमागरम आणि चटपटीत खाण्याचं मन होते। एक वाटी बेसन घेतलेला आहे। बेसन टाकूया एका मोठ्या बाउल मध्ये। वाटीमध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी। एकदम जास्त पाणी घ्यायचं नाही कारण बेसनामध्ये जास्त पाणी लागत नाही। अर्धा चमच टाकायचं आहे साखर, थोडंसं मीठ चवीप्रमाणे, अर्धा लिंबूचा रस टाकायचा आहे, एक पिंच टाकायचा आहे सोडा, सोड्याऐवजी पापड खार पण टाकू शकता। एक चमच टाकायचं आहे तेल। तेल टाकल्याने पापडा खुसखुशीत असा होतो। बेसनामध्ये थोडासा टाकायचा आहे ओवा। ओव्याला हातावर क्रश करून टाकायचा आहे आणि एकदम एक पिंच टाकायची हळद आणि करायचं आहे मिक्स। आता आपण जे पाणी बनवलेलं आहे हे याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याचा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा। हाताने छान याचा घट्टसर गोळा मळून घेऊया। बेसनाला 4-5 मिनिट रेस्ट देऊया। बेसनाला 5 मिनिट ठेवून झालेले आहेत। बेसनाचा असा छोटासा बॉल घ्यायचा आहे, बेलण्याने अशी लाटायची आणि एकदम पातळ लाटायचा आहे फाफडा। आरामात असा फाफडा निघतो बघा आणि एकदम पातळ झालेला आहे। अशा प्रकारे मी फाफडा बनवून घेतलेला आहे। तेलामध्ये फाफडा फ्राय करून घेऊया। एकदम क्रिस्पी खुसखुशीत असे हे फाफडे होतात। उलट पलट करून छान फ्राय करून घ्यायचे आहे। आता खूप छान फ्राय झालेले आहेत, काढून घ्यायचे आहेत। आणि बाकीचे फाफडे पण असेच फ्राय करून घेऊया। बघा देवी और सज्जनो, खूप छान फाफडा झालेला आहे। हा पावसाळा स्पेशल गुजराती फाफडा कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।